कारभारने होय. काय म्हणतीस मग? काय नाही बघा, निवांत. निवांत आहे ना? होय. मंडळी राम राम. कसं आहे, आज आलोय बघा मळ्यात. होय, इकडे कारभारने होय. इकडं दोडका आहे आणि इकडे कारले आहे. कारले होय. आता कुठली भाजी करणार सांग? दोन्ही करूया की. दोन्ही? होय. हे मंडळी असं आहे बघा, पर्याय दिलासा का नाही हे मग असं सुचतं यांना. होय, मस्त हरकत नाही. रानातलं हिरवगार आहे की नाही? होय. हरकत नाही मंडळी. कसं आहे बघा, हे एकदम शुद्ध ऑक्सिजन आणि एकदम रानातल्या ताज्या भाज्या होय. आता आपण घेणार आहे. इकडे दोडका आहे, इकडे कारले कारले. आहे. तर कारभारीने म्हणत्या दोन्ही पण घ्यायचं आणि बुट्ट्या आणल्या एवढंच बसतोय याच्यात दोडका. चला बघूया तरी दोडका प्लॉट कसा आहे. चला चला. तर मंडळी आता आपण आलोय दोडक्याच्या या शेतामध्ये. तर दोडक्याचा आरोग्याला असणारा फायदा काय काय आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो बघा. दोडका खाल्ल्यानं पचनासाठी एकदम फायदेशीर असतं, एकदम हलका आणि पचायला एकदम सोपं. त्यामुळं का नाही अपचन, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता असलेल्या लोकांसाठी एक नंबर आहे बघा हे दोडका. आणि यात फायबर भरपूर असल्यामुळं आतड्यांच्या कार्याला एकदम मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे हृदयासाठी उपयुक्त असा हे दोडका आहे. दोडक्यात कसं सोडियमचं प्रमाण कमी व पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते बघा. आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी एक नंबर आहे. त्यानंतर लघवीच्या तक्रारीवर सुद्धा एकदम गुणकारी अशी ही दोडका भाजी असते. आणि महत्त्वाचं आणि यानंतर वजन कमी करण्यासाठी तर हे एक नंबर भाजी आहे. कारण दोडका हे कमी कॅलरी असलेलं भाजीतलं एक उत्तम उदाहरण आहे बघा. वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दोडका एक उत्तम पर्याय आहे. कारण तो पोट भरतो पण कॅलरी कमी असतात व त्यामुळं नक्की आपण खायला पाहिजे. आणि उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा फार उपयुक्त अशी ही दोडक्याची भाजी आहे. शरीरातली उष्णता किंवा अंगाची आग होणे यावर दोडक्याचा थंडावा एकदम उपयोगी ठरतो बघा. उन्हाळ्यात दोडका खाल्ल्यास शरीराला एकदम गारवा वाटते आणि त्वचेसाठी फायदेशीर हे दोडका असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मधुमेह आहे अशांसाठी हे एकदम फायदेशीर आहे बघा. दोडक्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याची ह्यात क्षमता असते. त्यामुळं मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे एकदम फायदेशीर असं दोडका आहे. त्यामुळं आज आपण दोडक्याचं का नाही मस्त वेगवेगळे पदार्थ बघणार आहे. चला कारभारने घे पटापटा आणि काय बनवणार नंतर आम्हाला सगळ्यांना सांगा बरं का. चल पेला मल्हार कसं आहे शेती आहे का नाही? शेतीशिवाय माझ्या नाही आहे की नाही? तर आता आपण हे दोडका सुद्धा आहे ना आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. तर आता हे सुद्धा आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता आपल्याला पदार्थ बनवायचा आहे. चला आता आपण जाऊया. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आहे ना मी इकडे एकच दोडका घेतलेले आहे. तुम्हाला वाटत असेल एकच दोडक्याचं आज काय बनवणार आहे. तर आहे ना मस्त आपण रानातलं दोडकं घेऊन आलेले आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहे. तर आपण आहे ना मस्त तोंडी लावण्यासाठी आहे ना मस्त आज आपण आहे ना दोडक्याची चटणी बनवणार आहोत आणि थोडंसं आज वेगळ्या पद्धतीने बनवणार. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर आहे ना ही चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. आणि ही चटणी बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, कमी साहित्यात हे झटपट होणारी चटणी आहे. तर त्यासाठी आपण इकडे घेतलेले आहे, एक दोडका घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, लसूण थोडंसं बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय. आणि इकडे घेतलेले आहे मीठ आणि इकडं थोडंसं आपण आहे ना इकडे घेतलेले आहे शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं आपल्याला जिरं आणि तेलसुद्धा लागणार आहे. तर आपण इकडे एक दोडका घेतलेला आहे आणि याचं आपण आता वरचं शिरा वगैरे काहीच काढणार नाही. आपण भाजी म्हटले की वरचं शिरा वगैरे काढतो, पण इथं ठेचा आपण इथं चटणी बनवणार त्यासाठी आपण इथं शिरा वगैरे वरचं काही काढणार नाही. फक्त आपल्याला आहे ना आता हे बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हे बघा असं बारीक अगोदर आपण हे कट करून घेऊया. त्या पद्धतीने अगोदर कट करून घ्यायचं, नंतर आपल्याला असं बारीक फोडी करून घ्यायचं आणि असं आपण डायरेक्ट घातलं ना चवीला पण खूप छान लागतो चटणी. आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दिसायला थोडंसं दोडका जास्त मोठं दिसतं तरीसुद्धा आहे ना हे बघू शकता पूर्ण असं कवळीजार असं आहे ना हे दोडका आहे. आणि आता आपण ताजा हे दोडका रानातनं तोडून आणल्यामुळं ना चवीला तर मस्तच लागणार आहे. बघू शकता ह्या पद्धतीनं
आपल्याला आता आहे ना सगळं आपण दोडका चिरून घेऊया. आणि भाजीला काय नसलं तरी चालते, असं ठेचा वगैरे असेल ना, चटण्या वगैरे मस्त लागतो. भाज्याची गरज पण पडणार नाही. ह्या पद्धतीने आपल्याला आहे ना पूर्ण असं बारीक असं आहे ना दोडका हे चिरून घेऊया. म्हणजे आपल्याला हे दोडका आहे ना आपल्याला अजून तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला असं बारीकच चिरून घेऊया. म्हणजे आपल्याला कलबुत्यात आहे ना लवकर पटकन बारीक पण होईल आणि चांगलं असं हे दोडका भाजला पण जाईल. त्यासाठी आपल्याला असं थोडंसं बारीकच चिरून घेऊया. हे बघा आता आपण या पद्धतीने ना इकडं आपण सगळं दोडका आहे ना चिरून घेतलेले आहे. बघा आता आपण चूल पेटवून ना चुलीवरती एक भांडं ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरची. अगोदर आपल्याला थोडंसं हिरव्या मिरची आहे ना भाजून घ्यायचं. हे बघा आता थोडंसं हिरव्या मिरची सुद्धा भाजलेले आहे. तर आपण यामध्ये घालूया दोडका. चांगलासा आपण दोडका आहे ना आपल्याला भाजून घेऊया. म्हणजे काय ते दोन्ही एकदमच घातली की मिरच्या भाजल्या जात नाही. त्यामुळे अगोदर थोडंसं आपण मिरची आहे ना भाजून घ्यायचं. मग नंतर आहे ना आपल्याला हे सगळं बारीक म्हणजे भाजून घ्यायचं. दोडका काही जास्त वेळ लागत नाही भाजायला. त्यामुळे अगोदर थोडंसं मिरची वगैरे भाजून आहे ना मगच आपल्याला हे दोडका घालून चांगलंसं भाजून घ्यायचं. बघा आता थोडंफार भाजलेलं आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. थोडंसं मी तेल सोडते आणि चांगलं भाजून घेऊ. म्हणजे पूर्ण आहे ना असं मजबूत भाजला जातो दोडका. आणि चटणीसुद्धा आहे ना खायला चविष्ट लागते. बघा आता सगळं आहे ना दोडका आणि मिरची चांगलंसं भाजलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि इकडं आपण ताटामध्ये आहे ना आपल्याला काढून घ्यायचं. थोडंसं आपण आहे ना हे गार करून घेऊया. गार झाल्यावर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. हे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेली आहे. कलबत्त्यात आहे ना आपण हे सगळं घालूया. दोडका आणि मिरची आपण भाजून घेतलं तर ते घालायचं. आणि ह्यामध्येच आपल्याला इकडं लसूण घेतलं होतं ना ते घालूया. आणि मीठ सगळं घालतो. मीठ घातल्यामुळं ना लवकर बारीक होतं. आणि चांगलं असं आपण आता हे बारीक करून घेऊया. आपल्याला असं आहे ना पूर्ण कलबत्त्यात बारीक करून घ्यायचं. भाजून घेतल्यामुळं आहे ना लवकर बारीक होतं मिरचीसुद्धा. बघा आता कलबत्त्यात आहे ना चांगलं असं आपण आहे ना बघू शकतो. इकडं हिरव्या मिरची लसूण दोडका आहे ना असं बारीक करून घेतलेलं आहे. पूर्ण असं बारीक झालेले आहे. तर आता आपल्याला हे काढून घेऊया. असंच आपल्याला आहे ना हे बारीक करून घ्यायचं. असंच आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं. आणि इकडं मी ताटामध्ये काढून घेते. तर आता आपण इकडे आहे ना चुलीवरती एक कढई ठेवलेलीच आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना आपल्याला फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल सोडूया. तर तेल तर आता गरम झालेलंच आहे. तर त्यामध्ये आपण घालूया थोडंसं आपल्याला फोडणीसाठी आहे ना जिरं घालायचं आहे.
आता जिरंसुद्धा चांगलं असं फुललेलेच आहे. तर त्यामध्ये आपण घालूया. पण इकडं बारीक करून त्यांना कलबत्ते घालायचं. चांगलं असं आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं. बारीक केलेलं कोथिंबीर पण घालूया. आणि इकडे आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ना, ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचं. चांगलं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. तर आता आपलं मस्त चटणी आहे ना तयार झालेली आहे. आपण मीठ वगैरे अगोदर सगळं घातलेलंच आहे, त्यामुळे आता काही घालायची गरज नाही. हे बघा मस्त दिसायला तर खूप छान दिसतंय. तर आता आपण हे खाली काढून घेऊ. बघू शकताय त्या पद्धतीनं आपण इकडे दोडक्याची चटणी तयार करून घेतलेली आहे. दिसायला छान दिसणार आणि खायला पण मस्त असं चविष्ट लागणार. पद्धतीनं आपण इकडं चटणी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण हे प्लेटमध्ये इकडं काढून घेऊया. इथं ठसका मारेल मिरची आहे, त्यामुळे आपण बारीकला आपल्याला हे काढून घ्यायचं. अहो हे ठेचा तयार झाले होय. आणि इकडे ताट पण वाढले. खाऊन घ्या आणि तर कसं मंडळी, झालं सांगा मला. एकदम मस्तपैकी कारभारीने एकदम चरचरीत असं का नाही हे तोंडी लावायला दोडक्याची चटणी बनवलेली आहे. या मस्तपैकी करूयात सुरुवात. कोरडस कालवण जरी नसलं का नाही हे असं पाहिजे बघा तोंडी लावायला. हे आता तोंडी लावायचं काय सगळं भाजी म्हणून मी आता खायलो बघा. या मंडळी मस्त आस्वाद घेऊया. करतो चालू बघा. होय कारभार नाही हां चपाती बरोबर व्हायला लागते काय. होय. एखादा मग खमंग झाले की झाले का? हां हां आता नुसतं चपाती खायचं काय. मंडळी एक नंबर झाले. बोलत बसत नाही, खातो बघा. डब्याला आवर्जून हे अशा पद्धतीने चटणी द्यावर का. आणि नक्की करून बघा. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.